नमस्कार मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीच्या एम.एस.सी. क्रॅश कोर्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आपली बॅच 1-1-2025 पासून सुरू झालेला आहे. ऑलरेडी हा दुसरे लेक्चर आहे. तर सर्वांनी जे आमचं प्रीमियम सिरीज आहे त्याला जॉईन करा. त्याच्यामध्ये तुम्हाला भेटतील सर्व लाईव्ह लेक्चर प्लस रेकॉर्डेड लेक्चर प्लस सर्व जे टॉपिक होतील त्याचे नोट्स आणि सरावासाठी 10 प्रश्न पत्रिका ज्या की तुम्हाला मध्ये जसं अवेलेबल असतील. परत तुम्हाला विकली टेस्ट तुमच्यासाठी विकली टेस्ट डिझाईन केलेले आहेत, जे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस करून डिझाईन केलेले आहेत. त्याच्यानंतर प्रत्येक टॉपिक वाईज वेगवेगळ्या युनिट वाईज टेस्ट पण आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांना 24/7 गायडन्स केलं जाते आणि आपल्याकडे फक्त सीटला टार्गेट केलं जाते. दुसऱ्या क्लासेस सारखं नेट किंवा गेट असं टार्गेट नाही, तर स्पेसिफिक सेटला टार्गेट केलेलं आहे आणि 4 महिन्यामध्ये अ, आम्ही असा कोर्स डिझाईन केलेला आहे की 4 महिन्यामध्ये कोणाची पण सेट क्वालिफाय झाली पाहिजे, जो की सिन्सिअरली स्टडी करेल. तर आजचं लेक्चर चालू करूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण रूल्स इन इकॉलॉजी, जे वेगवेगळे इकॉलॉजी मध्ये रूल्स आहेत आणि जे आपल्या परीक्षेला विचारले जातात ते स्टडी करूया. तर आपण कालच्या लेक्चरमध्ये जी इकॉलॉजी आहे त्याची डेफिनेशन बघितलं आणि कोणी कॉइन केलं होतं ते पण बघितलं की म्हणजे सांगायचं राहिलं होतं की ही टर्म जी आहे इन हॅकेल यांनी कॉइन केली होती. ही गोष्ट सांगायची होती फक्त. त्याच्यानंतर पुढचं बघूया की जे ॲनिमल आहेत, जे ॲनिमल आहेत किंवा ऑर्गॅनिझम आहेत ते काय करतील, एन्व्हायर्नमेंटल चॅलेंजेस जे आहेत त्याच्या त्याला कोप करण्यासाठी स्वतःमध्ये चेंजेस करून आणतील. तर त्याला चेंजेसलाच काय म्हणतो आपण, अक्युमुलेशन ऑर अडॅप्टेशन म्हणतो. तर अक्युमुलेशन कधी म्हणायचं किंवा अडॅप्टेशन मग काम कधी म्हणायचं ह्या चेंजेसना, ते आज समजून घेऊया आपण. ते अगोदर समजून घेऊया. त्यानुसार तुम्हाला पुढे जे आपले कन्सेप्ट येतील त्या क्लिअर व्हायला सोपं जाईल. कारण पुढे जे आपण स्टडी करणार आहोत ते सर्व काय असणार, अडॅप्टेशन असणार आहे. अक्युमुलेशन जे आहे ती शॉर्ट टाइम टर्म आहे आणि तो फिजिओलॉजिकल आणि बिहेवियरल जो ऍडजस्टमेंट असेल शॉर्ट टाइम साठी त्याला काय म्हणतो आपण अक्युमुलेशन. हे काय इनहेरिट होत नाही, म्हणजे काय जेनेटिकली हेरिटेबल नाही. अक्युमुलेशन काय हेरिटेबल नाही. वन जनरेशन टू दुसऱ्या जनरेशनकडे ट्रान्सफर होत नाही, कारण हा स्वतःच काय टेम्पररी आहे. त्या जेव्हा क्लायमेटिक कंडिशनला तो इंडिव्हिज्युअल जेव्हा एक्सपोज होईल तेव्हा त्याच्या फक्त बॉडी मध्ये जे आहे ते चेंजेस येतील. त्याच्यानंतर टाइम स्केल जे आहे हे फक्त खूप शॉर्ट पिरियड साठी आहे. हम्म? आणि ही जी प्रोसेस आहे ती रिव्हर्सिबल आहे. मेकॅनिझम काय, चेंजेस अट इंडिव्हिज्युअल लेवल सच एज अल्टर्न मेटाबॉलिक बिहेवियर, एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी अँड बिहेवियर. तर हे कुठे कुठे चेंजेस आहे, मेटाबॉलिक रेट मध्ये चेंजेस येईल, एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी आणि बिहेवियर लेवलला चेंजेस येतील, मात्र इंडिव्हिज्युअल पुरतेच येतील. आणि हा चेंज जो असेल हेरिटेबल नसेल. इंड्युस बाय स्पेसिफिक आणि ट्रिगर कसं होतंय की स्पेसिफिक एन्व्हायरमेंटल चेंज, जसं की टेम्परेचर, ह्युमिडिटी आणि अल्टिट्यूड. जसं की आपण कोल्ड एन्व्हायरमेंट आहे तर तसे शिवरिंग करतो, म्हणजे काय काकडाय सुरू करतो. तर त्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटल चेंज झालाय त्याच्यासाठी आपण फक्त काही वेळापुरतं अक्युमुलेशन करतोय. ह्याच्यानंतर एक्झाम्पल, ह्युमन डेव्हलपिंग इन्क्रीज ब्रीडिंग रेट अँड रेड ब्लड सेल प्रोडक्शन वेन मूव्हिंग हाय अल्टिट्यूड. तर जेव्हा हाय अल्टिट्यूड एरियामध्ये जातो तर तेव्हा काय, ब्रीथिंग रेट इन्क्रीज होतो आणि रेड ब्लड सेल्स प्रोडक्शन इन्क्रीज होतं. कारण का, की हाय अल्टिट्यूडला काय आहे की लोअर ऑक्सिजन लेवल आहे. त्यामुळे तिथं काय, की ऑक्सिजनची आपल्याला जास्त प्रमाणात रिक्वायरमेंट आहे आणि ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन काय कमी आहे. मग त्यामुळे की ब्रीथिंग रेट इन्क्रीज करतो, ज्यामुळे जास्तीत जास्त ऑक्सिजन इनटेक केलं जाईल. परत च प्रोडक्शन जास्त मोठ्या प्रमाणात केलं जाते, कारण त्यामुळे जे ऑक्सिजन आहे ते कॅप्चर केलं जाईल. जेवढं कमी आहे तेवढं पण कॅप्चर केलं जाईल विदिन बॉडी. फिश ऍडजस्टिंग टू व्हॅरी वॉटर टेम्परेचर इन इट्स अ हॅबिटॅट. जे फिश आहे ती
जे टेम्परेचर मध्ये चेंजेस येतात तिथे अक्युमुलेट करते. त्याच्यानंतर बघा की अक्युमुलेशन सिंपल आहे. तुम्ही कुठं फिरायला गेलात, तिथं थंडी होती. मग तिथं तुम्ही तुमच्यामध्ये थोडी अक्युमुलेशन झालं समजा, की टेम्पररी चेंज झालं, शिवरिंग झाली. मात्र तिथून परत आलात तुम्ही. मग तिथून परत आल्यानंतर ते जे तुमच्यामध्ये चेंजेस झाले ते कॉन्स्टंट असतील का? नाही. तर त्या तेवढ्या काळापुरताच मर्यादित होत्या. त्याच्यानंतर अडॅप्टेशन आहे. अडॅप्टेशन जो आहे लॉंग टर्म इव्होल्युशनरी चेंज आहे. अक्युमुलेशन हेरिटेबल नव्हतं. मात्र अडॅप्टेशन जे होईल ते लॉंग टर्म आहे आणि हेरिटेबल आहे. आणि हा चेंज कुठं होत आहे? स्पेसिस मध्ये. अक्युमुलेशन कुठं आहे? इंडिव्हिज्युअल मध्ये. आणि अडॅप्टेशन आहे सर्व्हायव्हल, रिप्रोडक्शन, त्या एखाद्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट मध्ये सर्व्हायव्हल आणि रिप्रोडक्शन इन्हान्स करण्याचं काम कोण करेल? अडॅप्टेशन करेल. मेकॅनिझम, टाइम स्केल. ह्याची टाइम स्केल काय? की हे डेव्हलप होण्यासाठी मल्टिपल जनरेशन जाव्या लागतात आणि ही नॅचरल सिलेक्शनच्या प्रोसेस थ्रू होते. मेकॅनिझम जे आहे जेनेटिकल चेंजेस विदिन पॉप्युलेशन. पॉप्युलेशन मध्ये जेनेटिकल चेंजेस होतील. त्याच्यानंतर हे हेरिटेबल चेंज नाही. ह्याचे एक्झाम्पल जे असतील वेट फॉर मिनिट. ह्याच्या एक्झाम्पल मध्ये बघू शकतो आपण की जे डिझर्ट कंडिशन मधले अॅनिमल्स आहेत समजा, तर ते अशा एन्व्हायरमेंटला काय म्हणजे त्यांच्या कॅक्टस आहे समजा, तर तो काय की स्पाइन जे असतील वॉटर लॉस रिड्यूस करण्यासाठी डेझर्ट मध्ये तो तशा पद्धतीने डेव्हलप झालाय. पोलार बिअर जे आहे त्याच्यामध्ये थिक फ्युअर आहे. कुठं पोल रिजन मध्ये राहतात कारण तिथे काय खूप कोल्ड टेम्परेचर आहे. मग तिथे हीट कन्झर्व करण्यासाठी त्यांच्यामध्ये काय दिसतं आपल्याला? थिक फर दिसतो किंवा त्या कोल्ड कंडिशनला रेजिस्ट करण्यासाठी थिक फर दिसतो आपल्याला. पर्पज काय आहे? अक्युमुलेशनचा जो पर्पज असेल की त्या इमिडिएट एन्व्हायरमेंटल चेंजेसला सर्व्हाइव्ह करण्यासाठी. आणि अडॅप्टेशनचा पर्पज काय आहे? की पॉप्युलेशन सर्व्हायव्हल, लॉंग टर्म इव्होल्युशन, एन्व्हायरमेंटल प्रेशरला जो असेल त्याच्यासाठी असेल. ह्याच्यामध्ये अक्युमुलेशन जे आहे ते इंडिव्हिज्युअल लेवलला आहे आणि शॉर्ट टर्म ऍडजस्टमेंट आहे, वाईल अडॅप्टेशन जो आहे तो पॉप्युलेशन लेवलला आहे आणि लॉंग टर्म इव्होल्युशनरी प्रोसेस आहे. सॉरी, ॲलस रूल. तर आपण ॲलस रूल बघूया. ही स्लाइड, हा वेट फॉर मिनिट. असू द्या, मी एक्सप्लेन करतो आणि पीपीटी परत तुम्हाला शेअर करतो कारण हे इथे बॅकचा ऑप्शन नाही. ॲलस रूल जो आहे तो ॲलन ह्या अमेरिकन सायंटिस्ट नंतर त्यांच्या नावाने दिले गेलेला आहे. हा त्यांनी प्रपोज केला होता. त्याच्यामध्ये इंडोथर्मिक जे ऑर्गॅनिझम असतील, इंडोथर्मिक म्हणजे काय हो? किंवा वार्म ब्लडेड जे ऑर्गॅनिझम असतील त्यांची बॉडी शेप आणि साईज जी असेल ती टेम्परेचर नुसार व्हॅरी होईल असं कोण ॲलननं सांगितलं होतं. त्याच्यानुसार जी कोल्डर रिजन मधले क्लोरिडर क्लायमेट मधले ऍनिमल जे असेल त्यांच्यामध्ये कॉम्पॅक्ट बॉडी साईज असेल आणि शॉर्टर अपेंडेज असेल. अपेंडेजेस मध्ये काय काय येईल? लिम्स, टेल्स आणि इयर्स हे असतील अपेंडेजेस. हे काय की कोल्डर रिजन मध्ये लिम, टेल्स आणि इयर्स हे काय असतील? खूप शॉर्ट असतील कारण त्यांना काय ऑलरेडी हिट तिथं काय खूप कमी आहे. त्यामुळे त्यांना हिट काय करायचं आहे? कन्झर्व करायचं आहे. मात्र वॉर्मर मध्ये काय, वॉर्मर रिजन मध्ये तेच काय असतील? जे अपेंडेजेस असतील ते काय असतील? आपल्याला अपेंडेजेस जे असतील ते काय दिसतील? लॉंगर साईजचे दिसतील. तर ॲलनचा रूल सिंपली काय आहे की जे कोल्डर रिजन मध्ये आहेत इंडोथर्मिक एनिमल्स त्यांचं काय की अपेंडेजेस आहेत ते लोअर म्हणजे शॉर्ट आहेत. कशामुळे की हीट कमी रिड्यूस झाली पाहिजे. आणि जे वॉर्मर रिजन मध्ये आहेत त्यांच्यामध्ये अपेंडेजेस जे आहेत लिम्स, टेल्स आणि इयर्स ते काय आहेत की लॉंगर आहेत कारण त्यांच्यामध्ये हीट रिड्यूस जरी झाली ऍज कम्पेअर टू कोल्ड रिजन तरी तेवढा इफेक्ट पडत नाही. ह्याच्यामध्ये डिफरन्स की डिफरन्स एवढाच आहे की वॉर्मर रिजन मध्ये काय हाय लॉंगर अपेंडेजेस दिसतील आणि
कोल्डर रिजन मध्ये शॉर्टर आणि ह्याची बॉडी शेप पण कशी असेल, कोल्डर मध्ये कॉम्पॅक्ट असेल आणि वॉर्मर मध्ये इलॉंगेटेड असेल. ह्याच्यामध्ये बेसिक रिझन काय आहे की बॉडी शेप जी असेल याच्यामध्ये मोर कॉम्पॅक्ट जी बॉडी शेप असेल आणि शॉर्टर अपेंडेजेस असेल, तो सरफेस एरिया टू व्हॉल्यूम रेशो काय करतो, कमी करतो. त्यामुळे हीट लॉस कमी होतो. काय की लोअर अपेंडेजेस आणि कॉम्पॅक्ट बॉडी साईज असेल तर तिथं सरफेस एरिया टू व्हॉल्यूम रेशो काय आहे, कमी आहे. त्यामुळे तिथं हीट लॉस काय होणार, कमी होणार. आणि जे कोल्डर रिजन मध्ये आहेत त्यांना काय हीट लॉस कमी झालं तेवढंच फायदेशीर, कारण ऑलरेडी तिथं खूप कोल्ड आहे. मात्र वॉर्मर रिजन मध्ये काय ऑलरेडी हीट आहे, त्यामुळे तिथं लॉंगर अपेंडेजेस भेटतात आणि इलॉंगेटेड बॉडी साईज भेटते. त्यामुळे तिथं हीट काय होते, डिसिपेट होते. आणि इथं सरफेस एरिया टू व्हॉल्यूम रेशो वॉर्मर रिजन मध्ये काय असेल, जास्त असेल. ह्याच्यामध्ये एक्झाम्पल जर बघितलं आपण की मॅमल्स आणि बर्ड्स, त्याच्यामध्ये आर्टिक फॉक्स जो आहे त्याच्यामध्ये काय शॉर्टर इयर्स आहेत आणि लिव्स आहेत रिलेटिव्ह टू फेनॉक्स फॉक्स. आर्टिक फॉक्स कुठे असेल, पोलार रिजन मध्ये असेल, क्लायमेट कोल्डर क्लायमेट मध्ये असेल, तिथे शॉर्टर इयर्स आणि लिम्स दिसतील आपल्याला. तोच फेनॉक्स फॉक्स जो असेल तो हे दोन्ही सेम स्पेसिस मध्ये, त्यांची दोन्हीचा सेम जिनस आहे, तो मात्र हॉट डिझर्ट मध्ये राहतो. त्याच्यामुळे ह्याचा जो इयर्स असतील ऍज कम्पेअर टू आर्टिक फॉक्स काय असतील, लॉंगर असतील. बर्गमन रूल्स हा पण कशासाठी आहे, इंडोथर्म साठी आहे. तर हे रूल्स कशासाठी बघतोय, इंडोथर्मस साठी, म्हणजेच काय वॉर्म ब्लडेड अॅनिमल्स साठी. हा जो प्रिन्सिपल दिलेला आहे तो काय कार्ल बर्गमनने दिलेला आहे, जे की जर्मन बायोलॉजिस्ट होते. तर ह्यांनी काय सांगितलं की बॉडी साईज कोल्ड टेम्परेचर नुसार इन्क्रीज होईल. जसं जसं कोल्ड टेम्परेचर असेल तसं बॉडी साईज इन्क्रीज होईल. आणि इक्वेटरला काय स्मॉलर बॉडी साईज असेल. ह्याच्यामध्ये पण आपण जो वरचा सेम प्रिन्सिपल इथे पण अप्लाय होईल की जी बॉडी साईज जेव्हा लार्जर बॉडी साईज जेव्हा असेल तिथं लोअर सरफेस एरिया टू व्हॉल्यूम रेशो असेल. त्यामुळं हीट जी डिसिपेट होणार आहे, हीट जी रिलीज होणार आहे ती कमी होणार आहे, लोअर सरफेस एरिया टू व्हॉल्यूम रेशो असल्यामुळे. आणि जे सॉरी कुठं पोल रिजनला लार्ज बॉडी साईज असेल आणि सरफेस टू व्हॉल्यूम रेशो तिथं काय असेल, कमी असेल. आणि त्यामुळे हीट लॉस काय असेल तिथे कमी असेल कोल्ड एन्व्हायरमेंटला पण. परत इक्वेटर रिजनला बॉडी साईज कमी आहे, तिथं हीट सरफेस एरिया टू व्हॉल्यूम रेशो खूप काय आहे, जास्त आहे, त्यामुळे हीट डेसिपेट तिथं होईल. तर ह्याच्यामध्ये सेम प्रिन्सिपल बसलं की अॅलियन्स मध्ये पण काय बघितलं आपण की सरफेस टू व्हॉल्यूम रेशो काय होता, कमी होता, त्यामुळे हीट कमी रिड्यूस होत होती. सॉरी, हा, कारण तिथं कशामध्ये अडॉप्टेशन झालं होतं, अपेंडेजेस मध्ये. आणि बर्जमन मध्ये बघतोय आता इथं पण सेम रूल अप्लाय होतोय की सरफेस टू व्हॉल्यूम रेशो काय असला पाहिजे, लोअर असला पाहिजे. त्यामुळे हीट इथं कमी डेसिपेट होईल. तर ह्याच्यामध्ये जे इक्वेटरला असतील ते काय म्हणजे वॉर्मर रिजन मध्ये असतील त्यांची बॉडी साईज जास्त असेल, त्याच्यामधून हीट डिसिपेट जास्त होतील. मात्र कोल्डर रिजनला जे आहे जसं की पोल्स, तिथे लार्जर बॉडी साईज असेल आणि तिथे हीट काय केली जाईल, रिटेन केलं जाईल. ह्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे ब्राऊन बियर आणि पोलार बियर. पुढचा रूल आहे ग्लॉगर रूल. ग्लॉगर रूल जो आहे तो पिगमेंटेशनच्या रिलेटेड आहे. आणि हा कोणी दिलाय, जे ग्लॉगर होते जर्मन झुलॉजिस्ट, त्यांनी दिलेला आहे, विलियम लॅम्बर्ट ग्लॉगर यांनी दिलेला आहे. ह्याच्यामध्ये जे अॅनिमल्स ह्युमिड कंडिशन मध्ये आहेत त्याच्यामध्ये डायरेक्ट पिगमेंटेशन भेटते आपल्याला. म्हणजे जे वॉर्मर कंडिशन मध्ये आहे त्यांच्यामध्ये काय डार्कर पिगमेंटेशन भेटते, आणि जे कोल्डर रिजन मध्ये आहेत त्यांच्यामध्ये काय भेटते आपल्याला, लाइटर पिगमेंटेशन भेटते. ह्याचं एक्झाम्पल काय, ट्रॉपिकल बर्ड, जसं की ट्रॉपिकल बर्ड्स जे इक्वेटरला राहतात म्हणजे वॉर्मर रिजनला राहतात, त्यांच्यामध्ये काय जास्त डार्कर पिगमेंटेशन भेटते. आणि स्नोवी ओल्स जे असतात पोलर रिजनला असतात,
त्यांच्यामध्ये लोअर पिगमेंटेशन भेटते. जसं की जर तुम्ही कोल्डर रिजन मधले ह्युमन जरी बघला तर त्यांच्यामध्ये लोअर पिगमेंटेशन असते. मेलानिन खूप कमी सिंथेसिस झाला असतो. मात्र तुम्ही तेच ट्रॉपिकल रिजन मध्ये बघला, जो साऊथ इंडिया रिजन मध्ये बघितलं तर तिथं काय कलर जे पिगमेंटेशन आहे तिथे जास्त दिसते आपल्याला, कारण ती त्या एन्व्हायरमेंट चीच गरज आहे. कारण डार्कर पिगमेंटेशन असेल तर जी डायरेक्ट सनलाईट असेल त्याला काय तिथं आपण अडॉप्ट होऊ शकू, कारण ते डायरेक्ट सनलाईट आपल्या स्किनवर तेवढे अफेक्ट करणार नाही. डायरेक्ट सनलाईटमुळे वेगवेगळे स्किन डिसीज होऊ शकतात किंवा डीएनए डॅमेज पण होऊ शकतो युव्ही लाईटमुळे. मात्र पिगमेंटेशन झाल्यामुळे तो जो रिस्क असतो तो रिड्यूस होतो. देन शेफर्ड रूल ऑफ लॉ ऑफ टॉलरन्स. तर शेफर्ड ने काय सांगितलंय की स्पेसिस डिस्ट्रीब्युशन आहे ते काय की टॉलरन्सवर डिपेंड आहे, की जसं की स्पेसिस जे आहेत ते ऑप्टिमम टेम्परेचर, ऑप्टिमम इन्व्हायरमेंटल कंडिशनलाच काय करू शकतील, अडॉप्ट करू शकतील. त्याच्यापेक्षा कमी जरी झालं तरी तिथं अडॉप्ट करू शकणार नाहीत, आणि खूप जास्त जरी झालं तरी तिथं अडॉप्ट करू शकणार नाही. की म्हणजे जो इन्व्हायरमेंटल फॅक्टर जे आहेत ते एखाद्या ऑर्गॅनिझमचं डिस्ट्रीब्युशन अबंडन्स कसं ठरवतात हे या लॉ मध्ये आपण बघणार आहोत. जसं की समजा की पीएच ची केस बघितली होती आपण मागच्या लेक्चर मध्ये. जर मोर ऍसिडिक पीएच झाला असला 3 to 5, तिथे पण ऑर्गॅनिझम सर्व्हाइव्ह करू शकणार नाहीत मेजॉरिटी. आणि 5 to 7 असेल तर तिथं सॉरी अबोव्ह 7 असेल तर तिथे पण ऑर्गॅनिझम सर्व्हाइव्ह करू शकत नाहीत बेसिक सॉइल, बेसिक इन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये. सर्वात जास्त कुठं हे करतील 5 to 7. तर ही काय झाली, ऑप्टिमम रेंज झाली. ह्याला रेंज ऑफ टॉलरन्स शेफर्डने बनलेलं आहे, की त्या पर्टिक्युलर कंडिशन मध्ये शेफर्डने काय सांगितलेलं आहे की ऑर्गॅनिझम काय करतील, अडॉप्ट करतील. ह्याच्यामध्ये की फॅक्टर्स काय आहेत, टेम्परेचर आहे, पीएच आहे, ह्युमिडिटी आहे, सॅलिनिटी आहे. ह्याच्यामध्ये सांगितलंय फिश सर्वाइव्ह इन ऑनली स्पेसिफिक टेम्परेचर रेंज. जी फिश असेल ती फक्त स्पेसिफिक रेंज ऑफ टेम्परेचरलाच काय करेल, सर्वाइव्ह करू शकेल. त्याच्यानंतर गॉस हायपोथेसिस. गॉसने काय सांगितलंय की एका पर्टिक्युलर निश मध्ये, म्हणजे काय, एका पर्टिक्युलर दोन ऑर्गॅनिझम आहे समजा, आणि ते दोघं पण एका पर्टिक्युलर रिसोर्सेसवरच डिपेंड आहेत सर्व गोष्टीसाठी, की प्रे त्यांचा एकच आहे समजा, किंवा रिसोर्सेस एकच आहेत, सेम रिसोर्सेस आहेत. तर अनलिमिटेड टाइम साठी ते काय सेम निश मध्ये राहू शकत नाहीत. कारण काय, ह्याचं रिझन काय, की कसं होईल की त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन वाढेल, आणि जसं जेव्हा एखादा कॉम्पिटिटर स्पेसिस 1 किंवा 2 जेव्हा एखादा वीक होईल तेव्हा दुसरा त्याला काय करेल, आउट कॉम्पिट करेल. कारण रिसोर्सेस जे असतात काय लिमिटेड असतात. मग लिमिटेड रिसोर्सेस साठी तिथे कॉम्पिटिशन वाढेल. ह्याच्यामध्ये पॅरामेसियम स्पेसिस जे आहेत कंट्रोल एन्व्हायरमेंट मध्ये, हे पॅरामेसियम स्पेसिसची एक स्टोरी आहे. त्याच्यामध्ये काय की पहिल्यांदा तर सायंटिस्टनी काय केलं, पॅरामोशियम मेशियमच्या 2 स्पेसिस घेतल्या. एक ऑरेंज होती आणि दुसरी मला आठवत नाही. तर पहिली पॅरामोशियम ऑरेंज आणि ह्यांना वेगवेगळ्या कल्चरमध्ये ग्रो केलं. मग त्यांची इंडिपेंडेंटली ग्रोथ दोन्हीची पण वेगवेगळ्या कल्चरमध्ये चांगली झाली. मात्र त्या दोन्हीला पण काय केलं, की एका कल्चरमध्ये परत त्यांनी काय केलं, ग्रो केलं. एका डिस्कमध्ये त्यांनी कल्चर मीडियामध्ये डिस्कमध्ये काय केलं, पेट्री प्लेटमध्ये ग्रो केलं. तर ह्याच्यामध्ये काय झालं, की पॅरामोशियम ऑरेंज जो होता तो आउट कॉम्पीट झाला. त्याची ग्रोथ तिथे इनिबिट झाली. कारण रिसोर्सेस जे असतात काय असतात, इनिशियल ग्रोथ तर दिसली, मात्र त्याच्यानंतर तो आउट कॉम्पीट झाला. कारण रिसोर्सेस काय असतात, लिमिटेड असतात. त्याच्यानंतर रेन्स लॉ काय सांगतो, हा लॉ जो आहे ब्रेन हार्ट रेन्स या झुलॉजिस्टने दिलेला आहे.
यांनी काय केलं की अॅनिमल्स मध्ये सेक्शुअल साईज डायमॉर्फिझम विषयी हा रूल दिलेला आहे. जसं जसं ह्यांनी काय सांगितलं की डिग्री ऑफ साईज डिफरन्स बिटवीन सेक्सेस इन्क्रीजेस विथ बॉडी साईज इन स्पेसिस वेअर मेल्स आर लार्जर दॅन फिमेल्स. तर सिंपली काय आहे की जेव्हा बॉडी साईज इन्क्रीज होईल बर्ड्स मध्ये तेव्हा इथे काय बर्ड्स मध्ये जेव्हा बॉडी साईज इन्क्रीज होईल तेव्हा सेक्शुअल डायमॉर्फिझम जास्त दिसून येईल आपल्याला. स्पेसिसच्या साईज नुसार सेक्शुअल डायमॉर्फिझम चेंज होईल. आता समजा की स्पॅरो आहे, त्याची साईज काय खूप कमी आहे, पण त्यामध्ये तेवढा आपला सेक्शुअल डायमॉर्फिझम अबंडंट दिसणार आहे. सेक्शुअल डायमॉर्फिझम म्हणजे काय, मेल आणि फिमेल याच्यामध्ये डिफरंट कॅरेक्टर दिसतात, डिस्ट्रीब्युट कॅरेक्टर दिसतात. तर हा झाला सेक्शुअल डायमॉर्फिझम. मात्र लोअर साईजच्या स्पेसिस मध्ये हा सेक्शुअल डायमॉर्फिझम तेवढा अबंडंटली ऑब्झर्व होणार नाही. मात्र हायर साईज जी असेल, लार्जर साईज जी असेल, त्याच्यामध्ये सेक्शुअल डायमॉर्फिझम आपल्याला अबंडंटली ऑब्झर्व होईल. जसं की समजा की आपण पिकॉक आहे, तर त्याच्यामध्ये सेक्शुअल डायमॉर्फिझम आपल्याला क्लिअरली ऑब्झर्व होतो. तर मेकॅनिझम काय की याच्या मागचं पर्पज काय की जे लार्ज मेल असतील त्यांना कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेजेस भेटेल. जॉर्डन्स रूल. तर त्याच्यानंतर काय जॉर्डन रूल. तर जॉर्डन वेट फॉर मिनिट. हा, जॉर्डननं काय सांगितलं की जे स्पेसिस कोल्डर रिजन मध्ये भेटतात त्याच्यामध्ये हायर नंबर ऑफ वर्टिब्री आणि स्केल्स आपल्याला दिसून येतात ऍज कम्पेअर टू वार्मर रिजन. तर ह्याच्या मागचं रिझन काय की मेकॅनिझम काय की कोल्डर रिजन मध्ये मेटाबॉलिक आणि डेव्हलपमेंटल प्रोसेस जी असते फिश मध्ये स्लो असते. मग हे लॉ कशासाठी आहे, फिश आणि जे फिश साठी हा लॉ आहे. तर जे कोल्डर रिजन मध्ये आपल्याला दिसून येते, त्या कोल्डर रिजन मध्ये काय असते की मेटाबॉलिक ग्रोथ आणि डेव्हलपमेंटल प्रोसेस ही काय असते, स्लोअर असते. त्यामुळं ऍडिशनल त्यामुळे वेळ भेटतो की ऍडिशनल वर्टिब्री आणि स्केल डेव्हलप होतील. हे जे रेप्टाईल्स असतील की जसे की अँफिबियस ह्याच्यामध्ये पण हे कंडिशन दिसून येते आपल्याला. एमबीबीएस आणि ही कोणाला अप्लाय होत, रेप्टाईल्स आणि कोणाला अप्लाय होते, फिशेसला अप्लाय होते. कारण ह्याचं एक्झाम्पल काय, सॅल्मोन जो की कोल्ड रिजन आणि वॉर्म रिजन मध्ये भेटतो. सॅल्मोन जो कोल्ड रिजन मध्ये भेटतो त्याच्यामध्ये काय की हायर नंबर ऑफ वर्टिब्रेज आणि स्केल भेटून येतात ऍज कम्पेअर टू साऊदर्न वार्मर रिजन. बेसिक रूल काय होता हा की कोल्डर रिजन मध्ये जे फिशेस असतील त्यांच्यामध्ये हायर नंबर ऑफ वर्टिब्री आणि स्केल्स दिसून येतील. ह्याला जॉर्डन रूल म्हणलो आपण. त्याच्यानंतर कोप रूल जो आहे त्याच्यामध्ये यांनी कोपने सांगितलंय की ऑर्गॅनिझम टेन टू इन्क्रीज इन साईज. तर जसं जसं इव्होल्युशन होईल तसं तसं त्या लिनिएज मध्ये काय साईज इन्क्रीज होईल इव्होल्युशनरी टाइम नुसार, असं कोणी सांगितले, कोपने. तर ही याच्या मागची मेकॅनिझम काय की लार्जर जी बॉडी साईज असेल त्याच्यामध्ये बेटर थर्मोरेग्युलेशन असेल, सर्व्हायव्हलचे चान्सेस जे असतील प्रेडेटर पासून ते वाढतील आणि कॉम्पिटिटिव्ह अबिलिटी पण वाढेल. आता ही ह्याच्यामध्ये पण ट्रेड ऑफ आहे. म्हणजे काय की एक गोष्ट वाढली म्हणजे दुसरी कमी होणार. की ट्रेड ऑफ काय आहे याच्यामध्ये की हायर एनर्जी रिक्वायरमेंट आणि स्लोअर रिप्रोडक्शन. जसं बॉडी साईज वाढेल तसं रिप्रोडक्शन पण स्लो होते आणि एवढी बॉडी साईज मेंटेन ठेवायची म्हणजे हायर काय लागणार आपल्याला एनर्जी रिक्वायरमेंट लागणार आणि रिप्रोडक्शन पण स्लो होईल. एक्झाम्पल आहे डायनासोर्स आणि हॉर्सेस. अँसिस्टर जसे आहेत त्याच्यामध्ये अँसिस्टर ऑफ मॉडर्न हॉर्स. हॉर्स जो मॉडर्न हॉर्सचे जे अँसिस्टर होते ते डॉग साईज होते. मात्र
थ्रू लिनिएज थ्रू इव्होल्युशन त्यांची साईज मिलियन ऑफ इयर मध्ये चेंज झाली. आणि ह्यांना एक्सेप्टेशन पण आहे की काही बर्ड जे आहेत ते एक्सेप्टेशन पण आहेत की काही बर्ड जे असतील काही लिनिएज जे आहेत बर्डच्या त्या उलट स्मॉल झाल्यात कारण त्यांना जे उड्डामध्ये ते ऍडव्हान्टेजेस भेटत होतं. त्याच्यानंतर ब्लॅकमन लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर. ब्लॅकमन लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर ह्याच्यामध्ये जो प्रिन्सिपल डेफिनेशन आहे स्क्रेनेस रिसोर्स लिमिट बायोलॉजिकल प्रोसेस. तर काय की जो फॅक्टर खूप कमी असेल तो काय लिमिटिंग फॅक्टर म्हणून इतर रोल प्ले करेल आणि ती जी डेव्हलपमेंट असेल तो थांबवेल. ह्याच्यामध्ये मेकॅनिझम काय सांगितले फोटोसिंथेसिस. तर याचा एक्झाम्पलच बघूया आपण की समजा की सनलाइट हाय इंटेन्सिटीचे आहे, कार्बन डायऑक्साइड प्रेझेंट आहे, बट टेम्परेचर जर खूप जास्त असलं किंवा खूप कमी असलं तो लिमिटिंग फॅक्टर म्हणून काम करेल. तर ह्याच्यामध्ये सर्वात काय सांगितलं की सर्व गोष्टी काय असले पाहिजेत की ऑप्टिमम रेंज मध्ये असले पाहिजेत. प्रोसेस जी आहे फोटोसिंथेसिस सारखी मल्टिपल फॅक्टरवर काय डिपेंड आहे. मात्र त्याच्याबद्दल एक पण फॅक्टर काय असेल कमी किंवा जास्त असेल तर ही जी फोटोसिंथेसिस प्रोसेस आहे बाकीचे सर्व जरी तिथे इलेमेंट असले आणि एक जरी इलेमेंट तिथे प्रेझेंट नसला म्हणजे खूप जास्त असला किंवा खूप कमी असला तरी पण प्रोसेस तिथे काय होईल प्रॉपरली रन होणार नाही. नेक्स्ट बघूया आपण स्टडी बघूया की आर्टिक अडॅप्टेशन. तर ह्याच्यामध्ये काय आलस रूल बघतो आपण की आर्टिक अडॅप्टेशन बघतो. ह्याच्यामध्ये फॉक्स बघू शकता तुम्ही की आलस रूल की इथं आलस रूल आणि बर्जबर रूल हे दोन्ही रूल अप्लाय होतात. तर आलसला काय सांगितलं होतं की कोल्डर रिजन मध्ये काय असतील लोअर अपेंडेजेस असतील, सॉरी स्मॉल अपेंडेजेस असतील कोल्डर रिजन मध्ये आणि वॉर्मर रिजन मध्ये लार्जर अपेंडेजेस असतील. जसं की एअर अपेंडेजेस मध्ये काय एअर आणि जे हेड असतील. तर आणि बर्जबर्न काय सांगितलं होतं बॉडी साईज जी आहे कोल्डर रिजन मध्ये आणि हाय असेल आणि वॉर्मर रिजन मध्ये कमी शॉर्ट असेल. तर ह्या मागचं रिझन दोघांनी रिझन काय होतं की जेव्हा हे दोन्ही अडॅप्टेशन होतं म्हणजे लोअर लोअर काय होणार लोअर अपेंडेजेस कॉम्पॅक्ट बॉडी साईज ह्या आणि हाय बॉडी साईज ह्यामुळे काय होईल की जे सरफेस एरिया टू व्हॉल्यूम रेशो हा रिड्यूस होईल आणि तिथे हीट कन्झर्व केलं जाईल. हा बेसिक त्याच्या मागे रूल होता. आणि वार्मर मध्ये काय तिथं लॉंगर अपेंडेजेस आणि जे काय बॉडी साईज जी कमी असेल तर तिथे काय होईल की सरफेस एरिया टू व्हॉल्यूम रेशो हा हाय असेल त्यामुळे तिथे हीट डिसिपेट केली जाईल. ट्रॉपिकल बर्ड्स बघूया याच्यामध्ये. हे काय ग्लॉगर्स रूल्स. इथे कोणता रूल अप्लाय होतो ग्लॉगर्स रूल हा अप्लाय होईल. जसं की ट्रॉपिकल बर्ड्स कसे त्यांच्यामध्ये पिगमेंटेशन हा आपल्याला हायर दिसेल. तर एकदा कंपॅरेटिव्ह सबरी बघूया सर्व लॉची जसं की जे की तुम्हाला परत आठवण ठेवायला सोपं जाईल. तर पहिल्यांदा आलस रूल बघितलं त्याच्यामध्ये कोल्डर रिजन मध्ये कॉम्पॅक्ट साईज आणि शॉर्टर अपेंडेजेस बघायला भेटतात आपल्याला. आणि वार्मर रिजन मध्ये इलॉंगेटेड फॉर्म आणि लॉंगर लिव्स आणि अपेंडेजेस बघायला भेटतात. अपेंडेजेस म्हणजे काय लिव्स आणि इयर्स जे असतील ते काय त्याला काय म्हणतो आपण अपेंडेजेस म्हणतो. बर्बर रूल जो आहे ह्याच्यामध्ये बॉडी साईज इन्क्रीज केली गेली आहे कशासाठी हीट कन्झर्व करण्यासाठी. ग्लॉगर रूल जो आहे ह्याच्यामध्ये काय सांगण्यात आले की ह्युमिड कंडिशन मध्ये काय
डार्कर पिगमेंटेशन दिसून येतो आणि जे कोल्ड रिजन असेल तिथे लाइटर पिगमेंटेशन दिसून येईल ड्राय एरियाज मध्ये. शेफर्ड रॉ काय सांगितला की प्रत्येक जी स्पेसिस असेल ती कशावर काय एक स्पेसिफिक एरिया मध्येच काय करू शकेल, टॉलरेट करू शकेल. त्याच्यामध्ये स्टिडोथर्मल आणि युथर्मल स्पेसिस. स्टिडो म्हणजे ह्याच्यामध्ये जे स्टिडोथर्मल असतील त्या स्पेसिस काय करतील, शॉर्टर रेंज ऑफ टेम्परेचरला अडॅप्ट होतील. युरिथर्मल मध्ये काय वायडर रेंज ऑफ टेम्परेचर मध्ये ते अडॅप्ट होतील. लिबग लॉ ऑफ विडेबर्ग ह्याच्यामध्ये ग्रोथ जी आहे ती सर्वात जो कमी एलिमेंट असेल, स्केरियस्ट इसेन्शियल रिसोर्स असेल तो लिमिटेड फॅक्टर म्हणून रोल प्ले करेल. ह्याच्यामध्ये जसं की एक्झाम्पल दिले, नायट्रोजन लिमिट प्लांट ग्रोथ डिस्पाइट ऑफ ऍम्पल अँड वॉटर सन. म्हणजे काय सर्व गोष्टी आहेत आणि नायट्रोजन जरी नसेल तरी तिथे प्लांटची ग्रोथ होणार नाही. त्याच्यानंतर गॉस हायपोथेसिस याच्यामध्ये काय सांगितलंय, जे दोन कॉम्पिटेटिव्ह स्पेसिस आहेत सेम रिसोर्सेस साठी ते कोएक्झिस्ट इंडिपेंडेंट डेफिनेटली टाइम साठी करणार नाहीत. त्याच्यामध्ये पॅरामेशियम ऑरिलिया आउटकम क्वाडिटम, सॉरी माझं सांगताना चुकलं की ऑरिलिया जी आहे ती क्वाडिटियमला काय करते, आउटकम करेल. रेंज रूल ह्याच्यामध्ये सेक्शुअल डायमॉर्फिझम स्पेसिस साईज नुसार इन्क्रीज होत जातं असं सांगितलंय. मोठे जे बर्ड्स असतील त्याच्यामध्ये सेक्शुअल डायमॉर्फिझम जास्त दिसेल बर्ड्स किंवा ऍनिमल मध्ये. जॉर्डन रूल मध्ये काय सांगितलंय, कोल्डर रिजन मध्ये काय असतील, मोर वर्टिब्री आणि स्केल्स डेव्हलप होतील ऍज कम्पेअर्ड टू वार्मर रिजन. त्याच्यानंतर कॅप्स रूलनं काय सांगितलं की स्पेसिस जे आहे इव्होल्युशनरी टाइम नुसार त्याची साईज इन्क्रीज होईल. जसं की एक्झाम्पल काय बघितलं होतं, म्हणजे हॉर्स बघितलं होतं. त्याच्यानंतर ब्लॅकमन्स लिमिटिंग फॅक्टर ह्याच्यामध्ये पण ह्याच्यामध्ये काय सांगितलंय, जे सर्वात स्केरेस्ट रिसोर्स असेल तो काय करेल, बायोलॉजिकल प्रोसेस लिमिट करेल. तर थँक्यू, आजसाठी एवढंच. उद्याच्या लेक्चरमध्ये परत भेटूया. जर तुम्हाला हे पीपीटी सर्व गोष्टी लागत असेल तर तुम्ही आम्हाला प्रीमियम कोर्ससाठी कॉन्टॅक्ट करू शकता. त्यामध्ये नोट्स पण तुम्हाला इन्क्लूड भेटतील. परत लाईव्ह लेक्चर, परत 24x7 तुम्हाला जो आहे पर्सनल गायडन्स केला जाईल. एक्झामची स्ट्रॅटर्जी तुम्हाला कोणत्या पद्धतीने करायची, आता एक 120 डेज राहिले त्या सर्व डेची पर डे तुमची एका एका दिवसाची स्ट्रॅटर्जी काय असेल ते आमच्याकडून गाईड केलं जाईल. तर थँक्यू व्हेरी मच. तर भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये पण.